कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। फायनली सगळं काम झालंय। आपण एक काम करूया, आपण कुठेतरी जाऊया आणि छान नाश्ता करूया प्लीज। एक्झॅक्टली यार, भूक लागली खूप मला आता। अरे नाश्ता करायला बाहेर कशाला जायला हवं, घरी जाऊया की। मी सगळ्यांसाठी मिसळ पाव करते। क्या बात आहे, वाह वाह वाह, एकदम एनर्जी आली। एक मिनिट, मयू आणि प्रतीक तुम्ही जाऊन पाव आणि फरसाण घेऊन या। ओके चालेल, चल मयू जाऊया। जा जा पटकन जा। एक मिनिट, फोन वाजतो। आता कोणाचा फोन? गाडीची चावी घे ना, त्याच्या खाली ठेवलेली। मीरा मॅडम, हॅलो मॅडम, मी तुम्हालाच फोन करणार होते। आमचं प्रोडक्ट डिलिव्हरीसाठी तयार आहे। रिअली? हो, आणि काम अगदी ना मनासारखं झालंय। तुम्हाला पण प्रोडक्ट आवडेल। पण नुसतं प्रोडक्ट नाही, त्याचं पॅकेजिंग सुद्धा तितकंच महत्त्वाचं असतं। आणि आमच्या कंपनीमध्ये प्रॉडक्ट डिलिव्हर करताना ते आमच्या कंपनीच्या स्टँडर्ड्सना मॅच करायला हवं ना। तेव्हा कुठल्या तरी थुकरट डब्यांमध्ये पॅक करून देऊ नका। सॉरी मॅडम, तुम्हाला जसं पॅकेजिंग हवंय ना तसंच करून मिळेल। गुड। काय झालं? ह्या बॉक्सेसमधनं सगळे डबे बाहेर काढा, त्यांना हे पॅकेजिंग नको आहे। त्यांच्या कंपनीच्या स्टँडर्ड प्रमाणेच त्यांना पॅकेजिंग करून हवंय। किती चांगलं पॅकेजिंग केलंय आपण। अरे ठीक आहे ना, असेल काहीतरी प्रॉब्लेम म्हणून त्यांनी सांगितलंय। ह्या बॉक्सेसमधले सगळे डबे काढा, आपल्याला अशा पॅकिंग बरोबर डिलिव्हरी नाही करता येणार। जे आहे ते करावं लागेल ना आदित्य। मला ना स्ट्रॉंगली वाटत होतं अश्विनी की तू ही ऑर्डर ऍक्सेप्ट करायला नको हवी होती। इट्स टू लेट। आता हे कसं होणार सगळं? त्यांना सांग नाही जमणार म्हणून। जिनी तू पागल आहे का? काही काय बोलतेस? हा, एवढी मोठी ऑर्डर रेडी करून ठेवलीये, ती जर का डिलिव्हर नाही केली तर सगळ्याची सगळा माल तसाच पडून राहील। हे कळतंय का तुला? बट पॅकेजिंगला आता आपल्याला पुन्हा पैसे लागतील। यू नो व्हॉट, ऑलरेडी रॉ मटेरियलसाठी ना आपण खूप खर्च केलेला आहे, मार्केटमधून फेवर घेतलेला आहे। आता पैसे कुठून आणायचे एवढे? अगं जेनी, पण ही ऑर्डर डिलिव्हर नाही केली तर सगळ्याचा सगळा माल वेस्टेज जाईल, सगळे पैसे पाण्यात जातील। हे कळतंय का तुला? त्यापेक्षा आपण थोडे पैसे टाकून मिळेल ते पैसे घेऊयात ना, काय प्रॉब्लेम काय? अरे पण कसे सुटतील पैसे? तुम्ही दोघं माझं ऐकणार आहात का प्लीज? आता ह्या क्षणी वाद नकोय। हे बघा, आपल्याला काही करून डिलिव्हरी करावी लागणार आहे ना जेनी, मग जे आहे ते करायला पाहिजे ना। आपल्याला पॅकेजिंग चेंज करावं लागणार आहे ना, ते करूया आपण। चला आता या। अब देखो ये डिजाइन कैसे लग रहा है? दलजीत, ऐक ना, तो कंपनीचा लोगो थोडा मोठा करता येईल का आपल्याला? आणि तेव्हा ते इन्ग्रेडियंट इन्फॉर्मेशनचा जो फॉन्ट आहे ना, तो रीडेबल नाहीये रे। तू थोडासा मोठा कर ना, म्हणजे वाचता येईल इझिली। इट्स ओके, लेट्स वर्क ऑन दैट। सिंपल। अरे ये झुडूप नाही घे ना जरा। भाऊजी, झुडूप? ते तुझ्या डोक्यावरचं टोपलं केसांचं। अरे यार, आप मेरे बालों के पीछे क्यों पड़े हो? ऐश बता ना, देखो ना, आप मेरा काम देखो। अरे बाल कामगार, तेच बघायचं म्हणून तर सरकवतोय ना तुला। सरक। अरे अब देखो। हाँ, थांब, असंच थांब। वहिनी इथं चेक करा, देखो ही मस्त वाटते। अश्विनी, पॅकेजिंग प्रोडक्ट बघ कसं दिसतंय।
ठीक आहे, माझ्यासाठी ओके आहे. हा मी जाऊ, मला तिथे पण आवरायचंय जरा. हा चला आता हे जे डिझाईन आहे ना मला मेल कर, मी पटकन जातो प्रिंट काढतो. ठीक. हा ए बालकामगार तू काय करतोय? मी मयुरीला मदत करतोय. हो मग थोडी मला मदत करशील? मग चल आपल्याला प्रिंट काढायच्या. चल सानू पहले ये सारी डिब्बियां खाली कर दे. हाँ फिर आप लोग जाओ प्रिंट करके आओ, फिर काम स्टार्ट करते हैं पैकेजिंग का. हाँ आणि 6-9 नाही, खूप मोठ्या डब्या रिकाम्या करायच्या आपल्याला. हाँ मे कम इन मॅडम. कान तुम्ही बोलवलं? हो, अश्विनी ब्युटी प्रोडक्ट्सला 7 वाजताची वेळ दिली होती ना. फोन कर आणि चेक कर कुठपर्यंत पोहोचलेत. मॅडम ऍक्च्युली तुम्हाला मी तेच सांगणार होतो. अश्विनी वाघमारे ऑर्डर घेऊन आल्यात. ठीक आहे, आत पाठव त्यांना. मानलं पाहिजे अश्विनी तुला, वेळेच्या आधी ऑर्डर घेऊन आलीस. कम इन. मॅडम तुम्ही जी वेळ सांगितली होती त्या वेळेत ऑर्डर तयार आहे. आणि तुमच्या स्टँडर्ड प्रमाणे ना पॅकेजिंग सुद्धा केलंय. म्हणजे मागच्या वेळेला जे पॅकेजिंग होतं ना त्याच्यापेक्षा वेगळं आहे. हवं तर तुम्ही बघू शकता. एक मिनिट. मॅडम खात्री बाळगा, आमचं प्रोडक्टही तितकंच चांगलं आहे. दुर्गेश एक काम कर, हे प्रॉडक्ट लॅबमध्ये पाठव, क्वालिटी टेस्ट करून घे. ओके. तुम्ही उभ्या का? बसा ना. थँक्यू. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.